मधील या आंदोलनाला राज्यातून देखील आता मोठा पाठिंबा मिळतोय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दीपकेंना पाठिंबा जाहीर केलाय। अनिसचे कार्यकर्ते जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू असताना एक गोष्ट मात्र सातत्याने दिसून येत आहे की महाराष्ट्रातनं मोठा प्रतिसाद या ठिकाणी या आंदोलनाला भेटत आहे आणि अशामध्येच मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला देखील काही आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे महाराष्ट्रातनं आल्याचं समजून येत आहे। त्यांच्याशी बोलूयात आपण की नेमकी ते कुठून आलेले आहेत। दादा काका तुम्ही कुठून आलेले आहात, नेमका तुमचा जिल्हा काय, तुमचं नाव काय आणि इथे कधीपासून आहात? मी महाराष्ट्रातून आलेलो आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आमची ही टीम अनिसची इथं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलं आहे। गेले 4 दिवस झालं अनिसची टीम इथं उभा राहिलेली आहे, इथं बसलेले आहेत आणि या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे। आम्ही आंदोलनात यासाठी सहभाग झालो आहे की विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी, लोकशाहीच्या मूल्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभाग झालोय। आता ही चळवळ फक्त ही एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नसून ही जी चळवळ आहे ही लोकांसाठी आहे, ही लोकशाही टिकवण्यासाठीची चळवळ आहे। त्यामुळे जरी मला आज असं इथे या ठिकाणी प्रकर्षाने मांडावं लागतं की आज जरी इथे कोणी चेहरा जरी नसला ना तरी त्याच्यातून नवीन नेतृत्व हे रोज या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ही मागणी आहे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत लोक या ठिकाणी बसून राहतील। जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरूच राहील। पण हा राजकीय लढा नसून हा लोकशाहीचा लढा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि हा न्यायाचा लढा आहे, म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत याला प्रतिसाद देणार। आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट जर या सगळ्याने इफेक्ट होणार असेल तर आपल्याला प्रत्येकाला राजकारणाच्या व्यतिरिक्त इथं प्रत्येकाला उतरून लढा देण्याची गरज आहे आणि हे आपण करायला हवं। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।